घ्या गोड गोड बोला, आमचे तीळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका. हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांतीसारखं वाटतच नाही. आणि आपण हे पहिल्यापासून ऐकत आलो आहोत. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य दर महिन्याला राशी बदलतो, परंतु जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असे म्हणतात. संक्रांत ही दुसरी तिसरी कोणीही नसून एक देवीचं रूप आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात आपण त्या वस्तू वर्ज करायच्या असतात. संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर त्या दिवशी हे सगळ्या आपण ज्या भाज्या थंडीच्या दिवसात आणि हिरवीगार अशी भाज्या आपल्याला भेटतात आणि आपण त्या हे 5 खण घ्यायचे असतात आणि त्या खणामध्ये हा ओवसा भरायचा असतो. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत. तर सर्वात आधी मी तुमच्या माझ्या ताईंना, मैत्रिणींना आणि सगळ्या यूट्यूब परिवारांना हार्दिक शुभेच्छा. गोड घ्या गोड गोड बोला. आणि आज छान दिवस आहे, जास्त करून सुहासिनीचा आज छान दिवस आहे आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे हा. तर माझी सगळी तयारी झाली आहे. मी छान खण वगैरे हे केलेत, पुजलेत. मी तुम्हाला दाखवते मी खण कसे केलेत. तयारी सगळी करून झाली आहे माझी. आता मी मंदिरमध्ये निघणार आहे. तर मी साडी अशी घातली, आज काळा रंग आहे माझ्या साडीचा आणि मी अशी रेडी झाली आहे. आता मंदिरमध्ये जाणार. छान मी ओवसा वगैरे तिथेच बायका भेटतात भरपूर आणि नंतर संध्याकाळी हळदी कुंकू घालणार आहे. आजच संध्याकाळी हळदी कुंकू घालणार, कारण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू घालू शकतो, पण मी आज घालणार आहे आणि त्याचीसुद्धा तयारी करायची आहे. हे सगळं काही दिवसभराचं मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर चला आता मंदिरमध्ये जाते आणि नंतर मग भेटू, आपण बोलू. तर ह्या सगळ्या हिरव्यागार भाज्या आहेत, म्हणजे बोर, वाटाणा, शेंगा, पावटा, गाजर, तीळ, हे सगळ्या भाज्या मिक्स करून मी खणामध्ये भरलेल्या आहेत. ऊससुद्धा आणि जवस आहे हे सुद्धा भरलेलं आहे आणि पान सुपारी ठेवून तीळ ठेवून छान पूजा केली आहे. ह्या सर्व ओवसा आहे, त्या ओवशाला खूप महत्त्व आहे आणि मेन म्हणजे सगळीकडे पद्धत वेगवेगळी असते. आणि आता हा ओवसा घेऊन मी मंदिरमध्ये निघाले. पुढे यायचं होतं तो, आम्ही इथून येतो पाठी वळायला लागलो. म्हणजे आता ताट असा आलो होता. आमच्या शेजारीच छान असं मंदिर आहे आणि खूप सगळे देव तिथे आहेत. त्याच्यामुळे आम्ही मंदिरमध्ये गेलो. मंदिरमध्ये सगळ्या देवांचं दर्शन छान होतं आणि गर्दीसुद्धा नव्हती. अरे आता पुढे लय पुढे हे खारघरमधील सभाई मातेचं मंदिर आहे. खूप छान आणि प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिरमध्ये भरपूर बायका होत्या आणि सगळ्या बायका अशा आपापल्या परीने, म्हणजे ज्याचे पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या पद्धती असतात त्या पद्धतीने सगळं करत असतात आणि सुगड पुजतात, एकमेकांची ओटी भरतात, ओवसा देतात. तर ह्या सगळ्या पद्धती, पारंपरिक पद्धती करायला खूप छान वाटतं आणि आम्ही सगळ्या मिळून एकमेकांना हळदी कुंकू आणि ओवसा दिला.
ज्याप्रमाणे वटपौर्णिमा हा आपल्या नवऱ्यासाठी म्हणजे आपल्या पतिदेवतासाठी उपवास करतो आणि पूजा करतो, भरपूर आयुष्य लाभू दे हे देवाला मागतो, तसंच संक्रांतीला सुद्धा आपण आपल्या नवऱ्यासाठी उपवास धरतात आणि त्यांचं खूप आयुष्यासाठी आणि छान आरोग्य, चांगलं आरोग्य राहण्यासाठी आपण देवाला प्रार्थना करायची असते आणि ती करत असतो. फुल खाल्लं आता काय खूप छान झालं हळदी कुंकू आणि बायका पण भरपूर होत्या. मंदिरमधून आत्ताच आले मी. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मंदिरमधून आल्यानंतर आपल्या घरात जे देव असतात ते देवारातमध्ये सुद्धा ओवसा, हळदी कुंकू, फूल वगैरे सगळं व्हायचं आहे. छान पूजा करायची आहे
आणि हे सुगड आहे ते देवाऱ्यात ठेवायचे असतात आणि त्याच्यानंतर तुळशीला एक सुगड ठेवायचे असते आणि सूर्यनारायणला सुद्धा आपण ओवसा व्हायचा असतो, हळदी कुंकू वाहून पूजा करायची असते. तर असं छान मी आज संक्रांत पूजली आणि छान बायकासुद्धा भेटल्या. अशी माझी पूजा कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय. सूर्यनारायण